नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. कशा सगळेजण? हसत राहा, खेळत राहा. आपला जो अभ्यास आहे त्यामध्ये व्यस्त राहायचं आणि एकदम मस्त राहायचं. या क्लासमध्ये आपल्याला प्रॉब्लेम सेट 1.2 चा पार्ट 3 बघायचा आहे. त्यामधला 6वा क्वेश्चन मी लिहिलेला आहे. पार्ट 2 मध्ये 5 पर्यंत गणित आपले झालेत. प्लीज कोणी बघले नसेल तर ते व्हिडिओ क्लास बघून घ्या. याच्या मागचा व्हिडिओ तोच आहे. या पार्ट मध्ये आपल्याला 6व्या गणितापासून सुरुवात करायची आणि 7वा, 8वा, 9वा, 10वा आणि 11वा हे गणित घेऊन आपल्याला हे प्रॉब्लेम सेट 1.2 संपवायचं आहे. ठीक आहे. सर्वात अगोदर 6वा क्वेश्चन मी आपल्या बोर्डवर लिहिलेला आहे. क्वेश्चन काय म्हणतो? फाइंड क्यूपी. आपल्याला क्यूपी ची व्हॅल्यू काढायची आहे युजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. या फिगर मध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपल्याला क्यूपी ची व्हॅल्यू काढायची आहे. मीन्स क्यूपी म्हणजे ही वाली व्हॅल्यू आपल्याला काढायची. सर्वात अगोदर फिगर मध्ये हा पार्ट अँगल बायसेक्टरचा आहे. ठीक आहे, अँगल बायसेक्टरचा आहे. मग उत्तरला सुरुवात करते वेळेस मी काय लिहू शकतो? आन्सर अगोदर लिहिणार गिवन काय काय आहे. गिवन मध्ये इन अ ट्रायंगल कोणता? MNP. इन अ ट्रायंगल MNP. सर्व व्हॅल्यू जशा तशा लिहायचं. NQ इज अ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल MNP. In a triangle MNP, NQ is angle bisector of angle MNP आणि MN ची व्हॅल्यू दिलेली आहे 25. MN ची व्हॅल्यू दिलेली आहे 25. NP ची व्हॅल्यू दिलेली आहे 40. NP ची व्हॅल्यू दिलेली आहे 40. अजून काय दिलं बरं? MQ ची व्हॅल्यू दिली 14. MQ ची व्हॅल्यू दिली 14. ह्या सर्व व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे. मग आपल्याला काय माहित आहे की जेणेकरून आपण क्यूपी काढू शकतो? आपल्याला एवढं माहित आहे की सर एखादा अँगल बायसेक्टर दिला असेल तर आपल्याला प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल हे यूज करता येते. मग मी यूज करणार. देअरफोर बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. देअरफोर काय सांगते प्रॉपर्टी सांगते की सर जेव्हा एखाद्या ट्रायंगलचा अँगल बायसेक्टर एखाद्या साइडला डिवाइड करत असेल 2 पार्ट मध्ये तर त्या 2 पार्टचा रेशो ह्या उरलेल्या 2 बाजूंच्या रेशो बरोबर असतो. म्हणून उरलेल्या 2 बाजू कोणती? MN आणि NP चा रेशो MN डिवायडेड बाय NP चा रेशो हे कोणाबरोबर असेल? MQ आणि QP च्या बरोबर. MQ आणि QP च्या बरोबर. एवढा पार्ट समजणं फार महत्वाचं आहे. बाकीच्या किमती टाकून काटापिटी कोणीही करते. सर्वात अगोदर मी युजिंग कोणता थेरम केला? प्रॉपर्टी केली. अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी यूज केली. मग त्याचा रेशो कसा घेतला? जो सेगमेंट आहे बायसेक्टर आहे ती बायसेक्टर त्या साइडला किती पार्ट मध्ये डिवाइड करायली? MQ आणि QP मध्ये. त्या दोघांचा रेशो हा उरलेल्या 2 बाजूंच्या रेशो बरोबर असतो. हेच मेन आहे या गणितामध्ये. म्हणून दोघांचा रेशो बाजूंचा रेशो हे त्या भाग पडणाऱ्या दोघांच्या रेशो बरोबर घेतला. आता किमती टाकून सरळ MN ची किंमत आपल्याला गिवन आहे 25. MN ची किंमत गिवन आहे 25. NQ ची किंमत आहे 40 आणि MQ ची किंमत NP ची 40 आणि MQ ची आहे 14 ला 14. QP ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग मी काय करणार? QP ला काय करणार? जे भागाकारात आहे तिकडे आणणार गुणाकारात. चला बाई, QP आलेला आहे आपला डावीकडे. जे काय डावीकडला पार्ट आहे मी तिकडे नेऊन ठेवणार. 14 गुणिले, पण जात्या वेळेस सरळ जाईल का? नाही, उलट होऊन जाईल. 40 गुणिले 25 प्रमाणे. आता 40 आणि 25 हे 5च्या पाड्यात येतात. 5 5 25 5 40. कोण उरला? QP बरोबर 14 गुणिले 8 भागिले 5 उरले. 14 गुणिले 8 भागिले 5. आता 14 आणि 8चा गुणाकार करून घेऊ. QP बरोबर 14 गुणिले 8. 14 5 70, 14 84, 24 58, 14 8 12 दरुसे म्हणजे 112 भागिले 5 येईल. आणि 5 ने 112 ला भागायचंय. 5 1 5, 5 दोन्ही 10, 1 उरला 12 झाले. पुन्हा 2चा भाग, 5 दोन्ही 10, 2 उरले, पॉइंट दिला 20 झाले. 52 चोक 20. याचा अर्थ असा
QP ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली हो 22.4 भेटली आणि हेच आपला आन्सर आहे आपल्या ह्या 6व्या क्वेश्चनचं. एकदम इझी आहे, स्टेप बाय स्टेप आपल्याला सॉल्व्ह करायचंय. इथं फार काय आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा नाही, काय नाही, फक्त लक्षात तेवढंच ठेवायचं क्वेश्चन मध्ये अँगल बायसेक्टरचा उल्लेख आला किंवा डायग्राम मध्ये अँगल बायसेक्टर दिसला की आपल्याला प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल हे यूज करायला विसरायचं नाही. त्यासाठीच हे गणित आहे. हे झालं आपलं 6वं गणित. कंटिन्यू मध्ये बघायचं आपल्याला 7वं गणित आणि असा आहे आपला 7वा क्वेश्चन. 7वा क्वेश्चन सुद्धा इझी गोईंग मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मी क्वेश्चन लिहिलाय, त्याची डायग्राम काढली आणि गिवन पार्ट सुद्धा लिहून घेतला. ओके, सर्वात अगोदर क्वेश्चन काय म्हणतो की एबी पॅरलल आहे सीडी ला आणि सीडी पॅरलल आहे एफई ला. ओके, म्हणजे एबी किंवा ए सीडी ला पॅरलल आहे एफई ला पॅरलल आहे. 1 2 3 या 3 लाईन एकमेकाला पॅरलल आहेत. ओके, चलो आगे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स आणि ए. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि टोटल ए ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, मग याच्यावरून आपल्याला काय आठवलं की सर जेव्हा 3 लाईन एकमेकाला पॅरलल असतील, आपण प्रॉपर्टी शिकलो 1 2 3, जेव्हा 3 लाईन एकमेकाला पॅरलल असतील आणि त्यांना 2 इंटरसेक्ट ट्रान्सव्हर्सल हे इंटरसेक्ट करत असतील तर तयार होणारे समजा ए बी सी पी क्यू आर तयार होणारे एबी आणि बीसी चा रेशो पी क्यू आणि पी क्यू आणि क्यू आर च्या बरोबर असतो हे आपल्याला माहित आहे. 2 प्रॉपर्टी माहित आहेत आपल्याला, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन आणि प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. या दोनच प्रॉपर्टीवर आपलं प्रॉब्लेम सेट 1.2 डिपेंड आहे. या 2 प्रॉपर्टी कळाल्या, समजल्या, अभ्यास केला की आपल्याला प्रॉब्लेम सेट 1.2 सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन आपल्याला लागू करायची. म्हणजे बीडीचा आणि डीएफचा रेशो हा एसी आणि सीईच्या रेशो बरोबर असतो हे आपल्याला प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन सांगते. म्हणून मी इथे काय लिहू शकतो, बाय युझिंग प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन. कोणाचा रेशो बीडी डिवायडेड बाय डीएफ इज इक्वल्स टू एसी डिवायडेड बाय सीई. किमती टाकू. बीडी ची किंमत आहे 8, 8 ला 8. डीएफ ची किंमत आहे 4, 4 ला 4. एसी ची किंमत आहे 12, 12 ला 12. सीई ची किंमत आहे एक्स, एक्स ला एक्स. याच्यावरून आपल्याला आपली एक्स ची किंमत काढायची. मग मी काय लिहू शकतो, 4 1 4, 4 2 8. जे सोपं होतं ते कटून टाकलं. उरले कोण मग 2 बरोबर 12 भागिले एक्स. एक्सला मी भागाकारातले इकडे गुणाकारात आणतो आणि 2 ला गुणाकारातले तिकडं भागाकारात नेतो, आदला बदली करून घेतो. म्हणून एक्स बरोबर 12 भागिले 2 होतील. बेक बे बेसकम 12. म्हणून एक्स ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 6. एक्स ची व्हॅल्यू काय भेटली 6. ही आहे आपली पहिली किंमत. ही झाली आपली पहिली किंमत. पण नुसती एक्स ची व्हॅल्यू काढायची का नाही, सोबत आपल्याला एई ची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करायची आहे. म्हणून एई ची व्हॅल्यू काढते वेळेस मला काय यूज करावं लागेल, एसीएफ हे काय राहणार आहेत, लिनियर राहणार आहेत. म्हणून मी इथे लिहिणार बाजूला म्हणून मला एई ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर मी काय लिहू शकतो, एसी प्लस सीई लिहू शकतो. एसी प्लस सीई लिहिणार आणि याला कारण काय देऊ शकतो किंवा चला एसीई हे लिनियर आहेत म्हणून मला असं लिहिता आलं. एसी ची किंमत किती आहे 12 ला 12. सीई ची किंमत किती आहे एक्स. एक्स ची किंमत आपण 6 काढली म्हणून 6 ला 6. म्हणून 12 आणि 6 मिळून झाले 18. ही झाली आपली एई ची किंमत. एकदम जबरदस्त, एकदम इझी गोईंग मध्ये आपण आपला कितवा क्वेश्चन सॉल्व्ह केला. हा आपला 7वा क्वेश्चन. कितवा क्वेश्चन 7वा क्वेश्चन. सोपा आहे, प्रॅक्टिस करा, तुम्हाला जमून जाईल. याची स्क्रीनशॉट घ्या, नंतर लिहून घ्या. ठीक आहे, हा झाला 7वा क्वेश्चन. लगेच बघूत आपण आपला 8वा क्वेश्चन. आणि असा आपला 8वा क्वेश्चन. 8वा क्वेश्चन सुद्धा आपल्याला डायग्राम समजून जाते बाबा हा क्वेश्चन अँगल बायसेक्टरचा यूज करून करायचा. मी क्वेश्चन लिहिला, डायग्राम लिहिली आणि गिवन पार्ट सुद्धा जशाच तसा क्वेश्चन मध्ये बघून जशाच तसा लिहून घेतला. आता क्वेश्चन काय म्हणतो बाबा, चला एम टी ही काय आहे, अँगल बायसेक्टर आहे आणि बाकीच्या एल एम ची व्हॅल्यू दिली 6. टोटल एल एन मध्ये टी एन ची व्हॅल्यू दिली 8 आणि एम एन बेस आपल्याला दिलाय 10 आणि काढायचंय का आपल्याला
टी ची व्हॅल्यू एल टी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ओके, क्वेश्चन मध्ये मग मी यूज करणार बाय युझिंग प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. म्हणून मी इथे काय लिहू शकतो, बाय युझिंग प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. देअरफॉर काय म्हणतो अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी, बाबा जे अँगल बायसेक्टर आहे त्याच्या पुढचे दोन पार्ट एल टी आणि टीएन चा रेशो, एल टी आणि टीएन चा रेशो एल आहे अँगल टी म्हणायचं नाही, हे एल टी आहे, याचा रेशो उरलेल्या दोन बाजूंच्या रेशो बरोबर. एल टी च्या लगतची बाजू एल एम आणि टीएन ची लगतची बाजू 10 किंवा एल एम आणि एम एन चा रेशो, एल एम आणि एम एन चा रेशो. ओके, यांच्या किमती आता टाकून घेऊ, सोपं आहे. एल टी ची किंमत आपल्याला काढायची आहे, एल टी ला एल टी, टीएन ची व्हॅल्यू काय आहे, टीएन ची व्हॅल्यू 8, 8 ला 8, एल एम ची व्हॅल्यू 6, एम एन ची व्हॅल्यू 10. ओके, किमती मी जशाच तशा टाकल्या. भागाकारात 8 आहे, तिकडे जाऊन गुणाकारात जातील. एल टी इज इक्वल टू 6/10 गुणिले 8, 6/10 गुणिले 8 याची व्हॅल्यू. सोपा आहे, दोघांनाही 2 न भाग जाईल. बे पंचे 10, बे त्रिक 6, बे पंचे 10, बे त्रिक 6. अजून काही 5 न 8 ला जात नाही, 3 किंवा 3 आणि 8 चा गुणाकार करून घेऊ. 3 गुणिले 8/5 प्रमाणे एल टी ची व्हॅल्यू 8 त्रिक 24/5 इज इक्वल टू 5 1 5, 5 चा पाडा 24 पर्यंत, 5 चोक 20, 4 उरले, पॉइंट दिला 40 झाले, 5 8 40 प्रमाणे एल टी ची व्हॅल्यू 4.8 आपल्याला भेटली. किती भेटली, एल टी ची व्हॅल्यू 4.8 भेटली. आणि फक्त आपल्याला एल टीच काढायचा होता, एल टी आपण व्यवस्थित काढला. याची स्क्रीनशॉट घ्या, तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या. आणि हा झाला आपला प्रॉब्लेम सेट 1.2 मधला 8वा क्वेश्चन, पेज नंबर 15 वरील. ठीक आहे, याचा पुढचा क्वेश्चन सुद्धा आयएमपी आहे, तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, लगेच बघू आपण आपला 9वा क्वेश्चन. आणि असा आपला 9वा क्वेश्चन. 9वा क्वेश्चन आयएमपी आहे, बऱ्याच वेळेस आपल्या बोर्डाच्या एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन. तुमच्या येणाऱ्या युनिट टेस्ट मध्ये सुद्धा ते विचारू शकतात. त्याकरता हा क्वेश्चन आपण सिस्टमॅटिक सॉल्व्ह करू. थोडंसं बोर्डाकडे ध्यान द्या. क्वेश्चन मी लिहिलेला आहे, त्याची डायग्राम सुद्धा काढली आणि गिव्हन पार्ट सुद्धा, आन्सर मध्ये गिव्हन पार्ट सुद्धा लिहून घेतला. आता सर्वात अगोदर मला दिसला अँगल बायसेक्टर, म्हणून मी कोणती प्रॉपर्टी यूज करणार, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. माहित आहे ती अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी जे काय 2 तुकडे पाडणार आहे ते उरलेल्या 2 बाजूंच्या रेशोच्या प्रमाणात राहणार आहे. म्हणून मी काय लिहू शकतो बरं आता, म्हणून मी इथे लिहिणार देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. देअरफॉर मी रेशो लिहिणार. आता उरलेल्या 2 बाजू कोणत्या, ए बी आणि बीसी. म्हणून ए बी आणि बीसी चा काय लिहिला, रेशो लिहिला. आता ते पुढल्या साईड कोणत्या आहेत, एडी या बायसेक्टरने डिवाइड केलेल्या किंवा इंटरसेक्ट केलेल्या एडी आणि डीसी, एडी आणि डीसी या सर्वांच्या किमती टाकल्या की आपल्याला एक्स ची व्हॅल्यू भेटून जाणार आहे. यामध्ये फार काय नाही, याच्या अगोदरच्या किमतीमध्ये फक्त आकडे दिले होते, आता फक्त आपल्याला एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे. फक्त एवढ्यासाठी हा क्वेश्चन आयएमपी झालेला आहे. कारण का यामधून नवीन कन्सेप्ट आपल्याला शिकायला भेटली. जेव्हा एखाद्या एक्स मधून जरी व्हॅल्यू दिल्या, फक्त आपलं मात्र विसरायचं नाही, प्रॉपर्टी मात्र विसरायची नाही. भले ती अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी असो किंवा याच्या मागल्या क्वेश्चनची पॅरलल प्रॉपर्टी किंवा पॅरलल लाईनची प्रॉपर्टी असो. ठीक आहे, म्हणून एबीची व्हॅल्यू आहे एक्स, बीसी ची व्हॅल्यू आहे x+5, एडी ची व्हॅल्यू आहे आपल्या पुढे x-2, डीसी ची व्हॅल्यू आहे x+2. एवढी व्हॅल्यू सोडवली, एवढ्या किमती सोडवल्या की आपल्याला आपलं गणित सोडत आहे. बाकी सगळं बरोबर आहे, x-2, x+2, x+5 आणि किमती बरोबर आहे. ठीक आहे, आता याला सोडू. कसं सोडू शकतो आपण याला सोडू शकतो क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करून. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून x गुणिले x+2 तिरपा गुणाकार होईल असा आणि असा, x गुणिले x+2 बरोबर काय होतील, x-2 चा आणि x+5 चा गुणाकार होईल.
एक्स ना कंसाला गुणून घेऊ, एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग, एक्स गुणिले 2x, 2x ला 2x, एक्स मायनस 2 आणि एक्स प्लस 2 या दोघांचा गुणाकार. अगोदर पहिल्या पदानं पूर्ण ब्रॅकेटला गुणून घ्यायचं. एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग, एक्स गुणिले 5 प्लस असल्यामुळे प्लस 5x. या एक्सचं काम संपलं. आता या -2चं काम स्टार्ट होईल. -2 पूर्ण कंसाला गुणून घेतील, -2 गुणिले -x म्हणून व्हायले -2x, -2 गुणिले -x मिळून झाले -2x, -2 गुणिले 5, 2 पंचे 10 ला 10 मायनस असल्यामुळं -10. ठीक आहे. मग आता काय होईल, प्लस x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर विल गेट कॅन्सल. इकडे उरले फक्त 2x आणि इकडे आहेत 5x मधून 2x गेले 3x होतील आणि -10 ला -10, -10 ला -10. मला व्हॅल्यू काढायची आहे x ची. मग मी काय करतो, x वाल्या टर्म डावीकडे बोलून घेतो आणि संख्या उजवीकडे ठेवतो. चला ठीक आहे. मग प्लस वाले 3x इकडे काय होतील -3x, 2x मायनस 3x आणि इकडे कोण आहेत -10 ला -10 जशाच तसे. पण 2x मधून 3x जात नाही, मग उलट करायचं. 3x मधून 2x काढायची, x येतील, उलट केल्यामुळे मायनस होतील आणि उजवीकडे आहेत -10, मायनस मायनस विल गेट कॅन्सल आणि आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटली, 10 भेटली. x ची व्हॅल्यू काय भेटली, 10 भेटली आणि तीच आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची होती. हे झालं आपलं अँसर. कितव्या क्वेश्चनचं, 9व्या क्वेश्चनचं. भलेही तो IMP आहे पण एकदम सोपं उत्तर आहे, एकदम सोपं उत्तर आहे, एकदम सिस्टमॅटिक आपण तो सॉल्व्ह केला. आता लगेच कंटिन्यू मध्ये आपल्याला 10वा क्वेश्चन बघायचा आहे आणि 10वा क्वेश्चन वाटते रिकाम्या जागा भरायचा आहे. मी बोर्डवर पूर्ण लिहून घेतो आणि स्टेप बाय स्टेप आपण त्या रिकाम्या जागा भरून घेऊ. ठीक आहे. आणि असा आपला 10वा क्वेश्चन. 10वा क्वेश्चन आहे एकदम IMP क्वेश्चन आहे. बऱ्याच वेळेस क्वेश्चन मध्ये हा सुद्धा विचारले, कारण रिकाम्या जागा भरून जे विद्यार्थी आहेत त्यांना ते गणित सोपं जावं असा तो हेतू असतो बोर्डाचा. म्हणून असे सोपे गणित शक्यतो जे अवघड वाटणारे असतात. आता तुम्हाला वाटते की सर एवढं मोठं गणित आहे आपण कसं सॉल्व्ह करा, पण एकदम इझी आहे. थोडासा जर आपण बारीक विचार केला तर हे अवघड वाटणारं गणित आपल्याला एकदम सोपं दिसून जाते. सर्वात अगोदर तर क्वेश्चन मध्ये सांगितलंय की इन अ फिगर x इज एनी पॉइंट इन द इंटेरियर ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे या ट्रायंगल मध्ये हा जो x पॉइंट आहे कोणता तरी पॉइंट आहे. ठीक आहे. x इज जॉईंट टू द वर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे जो x आहे तो जॉईंट केला, प्रत्येक वर्टेक्सला जॉईंट केला. ठीक आहे. सेगमेंट PQ पॅरलल आहे DE ला. सेगमेंट PQ कुठे दिसली, हा हे जे सेगमेंट PQ आहे ती पॅरलल आहे सेगमेंट D ला. म्हणजे या दोन लाईन एकमेकाला पॅरलल. पुढं सेगमेंट QR आहे पॅरलल EF ला. सेगमेंट QR जी आहे ही वाली सेगमेंट जी QR आहे ती पॅरलल आहे EF ला. पुढं fill the blanks to prove that the segment PR is parallel to segment DF. आणि ह्या रिकाम्या जागा भरून आपल्याला प्रूफ करायचं आहे की जे PR आहे ते सेगमेंट DF ला पॅरलल आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं. म्हणजे दोन लाईन एकमेकाला पॅरलल दिल्या, तिसरी लाईन आपल्याला पॅरलल दाखवायची आहे. सोपं आहे. केव्हा पॅरलल असू शकते बरं, थोडक्यात आपल्या डोक्यामध्ये काय आलंय, सर कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमच असा आहे जेणेकरून त्याचा यूज करून आपल्याला हे गणित आपल्याला सॉल्व्ह करता येते. मग सर्वात अगोदर जे इन अ ट्रायंगल XDE म्हणजे जो लेफ्ट साइडचा जो ट्रायंगल आहे त्यामध्ये PQ पॅरलल आहे DE ला. बरोबर, PQ पॅरलल आहे DE ला. म्हणून या रिकाम्या जागेमध्ये काय लिहू शकतो, मी गिवन लिहू शकतो. मला लिहिलं काय, नाही गिवन आहे म्हणून गिवन लिहिलं. ठीक आहे. मग XP हा एक पार्ट, हा PD ला रेशो, XPचा आणि PD चा रेशो असेल. याला जर मी समजलं, बेस समजलं, तर XP आणि PD यांचा रेशो XQ आणि QE च्या बरोबर असेल. मग XP च्या डिवाइड मध्ये कोण येईल, XP च्या डिवाइड मध्ये PD येईल. म्हणून या रिकाम्या जागेत PD. आणि इकडे XQ डिवायडेड बाय QE येईल. XQ डिवायडेड बाय QE म्हणून या रिकाम्या जागेमध्ये XQ येईल. याला नाव दिलं समीकरण 1. कशाहून लिहिलं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा यूज करून आपण ह्या रिकाम्या जागा किंवा हे रेशो आपल्याला लिहिता येईल. पुढे काय आहे, पुढे आहे इन अ ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल XEF. वाटल्यास इथं लिहायचं राहिलं थोडंसं. इथं काय आहे, इन अ ट्रायंगल XEF, इन अ ट्रायंगल XEF QR is parallel to EF. QR is parallel to EF हे इथं लिहायचं राहील.
म्हणून एक्स ई एफ मध्ये जर क्यू आर पॅरलल असेल ई एफ ला तर एक्स क्यू डिवायडेड बाय क्यू ई आणि एक्स आर डिवायडेड बाय आर एफ मला हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा यूज करून लिहिता येते. म्हणून मी इथे लिहिणार एक्स क्यू डिवायडेड बाय क्यू ई, एक्स क्यू डिवायडेड बाय क्यू ई, एक्स क्यू डिवायडेड बाय क्यू ई आणि इकडं एक्स आर डिवायडेड बाय आर एफ, एक्स आर डिवायडेड बाय आर एफ. रिकाम्या जागा भरत जायचं, आपलं गणित सुटत जाईल. याला दिला समीकरण 2 आणि याचे कारण असेल, कारण तेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. सोपं आहे. मग पुढं काय आहे? मग पुन्हा तेच समीकरण 1 आणि 2 मध्ये समीकरण 1 ची डावी बाजू, समीकरण 2 ची उजवी बाजू, या दोन बाजू सारख्या मला दिसल्या म्हणून मी या दोन बाजू सारख्या घेऊ शकतो. कशावरून? फ्रॉम फर्स्ट अँड फ्रॉम सेकंड मी लिहू शकतो किंवा चला एक्सपी डिवायडेड बाय पीडी हे कोणाबरोबर असेल? एक्स आर डिवायडेड बाय आर एफ बरोबर असेल. का घेतलं? कारण एकाची उजवी बाजू ते दुसऱ्याच्या डाव्या बाजू बरोबर आहे म्हणून त्यांच्या उजव्या बाजू आणि डाव्या बाजू मला सारख्या घेता येतात. हा नियम आहे, सोपा नियम आहे, फार काहीच्या डोकं लावायची गरज नाही. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड लिहिलं. चला ठीक आहे. मग एक्सपी डिवायडेड बाय पीडी झालं, एक्सपी डिवायडेड बाय पीडी झालं आणि एक्स आर डिवायडेड बाय आर एफ मला भेटलं, एक्स आर डिवायडेड बाय आर एफ मला भेटलं. मग कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय म्हणतो? जर एखादी लाईन पी आर लाईन त्याच्यामुळे तयार होणारे तुकडे त्यांचे रेशो जर बरोबर असतील तर ती लाईन या तिसऱ्या लाईनला खाल्ल्या बेसला पॅरल असते. हे आपल्याला कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम माहित आहे. मग मी इथे लिहू शकतो की सेगमेंट पी आर ई सेगमेंट डी ला पॅरल आहे. कशामुळे? कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मुळे. आणि अशा प्रकारे या सर्व रिकाम्या जागा आपल्याला भरता आल्या आणि हा आपला 10वा क्वेश्चन आपल्याला सिस्टमॅटिक सॉल्व्ह करता आला. तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता. व्हिडिओ थांबवायचा, बघायचं. आता माझा थोडा किंवा इथं थोडासा अंधार आहे, माझा चेहरा थोडासा काळा दिसत असेल किंवा मी कदाचित दिसतही नसेल तर काय हरकत नाही, बोर्डावरचं तुम्हाला व्यवस्थित दिसतंय. जेव्हा मी इथं थोडासा उजेड करतो, मला दिसतो, मी दिसायला बघतो तर बोर्डावर उजेड येतो. त्याकरता बोर्डावर काहीही फरक न पडता भले मी थोडासा काळा दिसेल, आहेच थोडासा काळा, तरी पण आपल्याला बोर्डावरचं व्यवस्थित दिसता आलं पाहिजे. ठीक आहे. हा झाला आपला 10वा क्वेश्चन. आणि मला प्लीज कमेंट करून सांगा हे जे आवाज आहे ते बरोबर यायला का किंवा बॅकग्राऊंडचा कोणता आवाज यायला का. आता आसपास जवळपास एक रोड आहे, त्याचा रोडचा आवाज यायला का किंवा चिमण्याचा आवाज बराच आहे, आता आजूबाजूचा आवाज आहे किंवा मागल्या व्हिडिओमध्ये मी माईकचा यूज केला होता, तो माईकचा यूज आपल्याला पुढल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये करता येईल. तो माईक आपल्यापुढे प्रोव्हाइड होऊन जाईल. ठीक आहे. कमेंट करून सांगा माझा आवाज व्यवस्थित येतो का, चेहऱ्यावरचं व्यवस्थित दिसते का किंवा आपल्या बोर्डचं वरचं काही प्रॉब्लेम आहे का, सर्व तुम्हाला सांगायचंय जेणेकरून आपल्याला इथं चेंज करता येईल. हा झाला आपला 10वा क्वेश्चन. पुढे आहे आता आपल्याला 11वा क्वेश्चन सुद्धा आहे. तो 11वा क्वेश्चन सॉल्व्ह केला की आपली प्रॉब्लेम सेट 1.2 किती 1.2 व्यवस्थितरित्या संपून जाईल. 1.2 आपल्याला 1.3 ला सुरुवात करता येईल. ठीक आहे. लगेच कंटिन्यू मध्ये आपण आपला 11वा क्वेश्चन बघू. आणि असा आहे आपला 11वा क्वेश्चन. 11वा क्वेश्चन सुद्धा सोपा आहे. सर्वात अगोदर क्वेश्चन मध्ये सांगते की इन अ ट्रायंगल एबीसी जो रेग बीडी आहे तो बायसेक्ट आहे अँगल एबीसीचा. म्हणजे जो बीडी आहे तो बायसेक्ट आहे, म्हणजे इथला अँगल दोन्ही अँगल सेम राहणार आहे. देअरफॉर आणि रे सीई जो आहे तो बायसेक्ट आहे एसीबीचा, म्हणजे जो सीई आहे तो अँगल एसीबीचा बायसेक्ट आहे, म्हणजे हा वाला अँगल दोन सेम असतील. इफ एबी कॉन्ग्रंट असेल एसीला, म्हणजे एबीची लांबी हे एसीच्या लांबीच्या बरोबर असेल तर आपल्याला प्रूफ करायचंय की ईडी पॅरलल आहे बीसीला, म्हणजे हे दोन पॉइंट जॉईंट केल्याच्या नंतर जे ईडी लाईन भेटणार आहे ती बीसीला पॅरलल आहे हे आपल्याला प्रूफ करायचंय. असं कुठं बघलो बरं आपण हे कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये बघितलो. जेव्हा ही लाईन आपल्याला याला पॅरलल दाखवायची असते तेव्हा एई डिवायडेड बाय ईबी आणि एडी डिवायडेड बाय डीसी हे आपल्याला दाखवावं लागणार आहे दिलेल्या व्हॅल्यू जोडून. मग सर्वात अगोदर मी लिहिलं की बाबा चला ठीक आहे, एबीसी ची व्हॅल्यू इन अ ट्रायंगल एबीसी मध्ये रे बीडी जो आहे तो बायसेक्ट आहे अँगल एबीसीचा. मग बायसेक्ट असेल तर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल आपल्याला युज करायला काय हरकत आहे का? नाही. म्हणून मी इथं लिहू शकतो की बीडी जो बायसेक्ट आहे अँगल एबीसीचा, म्हणून एबी डिवायडेड बाय बीसी. बायसेक्टची प्रॉपर्टी काय, मी हा एक्स्ट्रावाला पार्ट मिटवतो.
बायसेक्ट काय म्हणतो, बायसेक्टचे जे दोन पार्ट तयार व्हायलेत एडी आणि डीसी यांचा रेशो उरलेल्या दोन बाजूंच्या रेशो बरोबर राहणार आहे. म्हणून एबी डिवायडेड बाय बीसी इज इक्वल टू एडी डिवायडेड बाय डीसी. हे मला घेता येतं, मी लिहिलं एबी डिवायडेड बाय बीसी इज इक्वल टू एडी डिवायडेड बाय डीसी. याला कारण मात्र व्यवस्थित द्यायचं. कारण काय, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, हे झालं इक्वेशन फर्स्ट. याला नाव देऊ इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे, पुढे चलो. 2 नंबरला दिलंय की जो रे सीई आहे तो बायसेक्ट आहे अँगल एसीबीचा. जो रे सीई आहे तो बायसेक्ट आहे एसीबीचा. म्हणून जे एई आणि ईबी हे दोन पार्ट जे पडाले त्यांचा रेशो उरलेल्या दोन बाजू एसी आणि बीसी या दोघांच्या बरोबर आहे. हे पुन्हा आपल्याला प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर सांगते. म्हणून मी लिहू शकतो, काय लिहू शकतो, सीई ला बायसेक्टर समजणार आणि बाजू कोणत्या उरल्यात, एसी आणि बीसीचा रेशो. कोणाचा, एसी आणि बीसीचा रेशो हे कोणाबरोबर असेल, त्या अँगल बायसेक्टरनं जे दोन तुकडे तयार केलेत एई आणि ईबी, एई आणि ईबी या दोघांच्या बरोबरीत असेल. म्हणून याला सुद्धा आपल्याला कारण द्यावं लागेल, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल आणि याला नाव देऊ समीकरण 2. बट सर्वात महत्वाचं स्टेटमेंट काय आहे की सेगमेंट एबी हे कॉन्ग्रंट आहे एसी ला. सेगमेंट एबी हे कॉन्ग्रंट आहे सेगमेंट एसी ला. याला समीकरण 3 असं नाव देऊ. आता थोडस ट्रिकी आहे. 1 आणि 2 मध्ये एबी बाय बीसी. आता थोडस पावसाला सुरुवात झाली, मी 2 मिनिट व्हिडिओ थांबवतो. ओके, थांबला. आता 1, 2, 3 मध्ये मला काय पाहिजे, एई डिवायडेड बाय ईबी. एई डिवायडेड बाय ईबी ची व्हॅल्यू कोणाबरोबर पाहिजे, एडी डिवायडेड बाय डीसी बरोबर पाहिजे. म्हणजे या दोन बाजू मला सारख्या आल्या पाहिजे. त्यासाठी काय पाहिजे, या डाव्या बाजू सारख्या आल्या पाहिजे. म्हणून एबी बाय बीसी एसी बाय बीसी आहे. म्हणून समीकरण 1, 2 व 3 वरून जर डाव्या बाजू सारख्या होत असतील तर उजव्या बाजू मला सारख्या घेता येतात. म्हणून एडी डिवायडेड बाय डीसी इज इक्वल टू एई डिवायडेड बाय ईबी झालं. देअरफोर बाय कन्व्हर्स, आता इथं काय करावं लागेल, कन्व्हर्स. बघा चला, एडी डिवायडेड बाय डीसी आहे, एडी डिवायडेड बाय डीसी आहे, एई डिवायडेड बाय ईबी आहे, एई डिवायडेड बाय ईबी आहे. म्हणून मी इथं काय यूज करणार, बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी किंवा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. देअरफोर सेगमेंट ईडी पॅरलल टू सेगमेंट बीसी हे आपल्याला प्रूफ करायचं होतं आणि ते आपण प्रूफ केलं. ठीक आहे, हा झाला आपला 11वा क्वेश्चन. आणि इथं आपला प्रॉब्लेम सेट 1.2 संपते. जवळपास 3 पार्ट मध्ये आपण आपलं प्रॉब्लेम सेट 1.2 संपवलं. आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला प्रॉब्लेम सेट 1.3 स्टार्ट करायचंय. आणि अजून एक तुम्हाला विचारायचंय की आपला जो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल धडा आहे तो आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवर घेतला होता. तुमच्याकडून मला एक सजेशन पाहिजे की तो धडा आपल्याला फेस टू फेस घ्यायचा असेल तर प्लीज कमेंट करा की यस लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. मला समजून जाईल की आपला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा धडा आपल्याला फेस टू फेस घ्यावा लागेल का नाही. अजून मी इथं काय करतोय, उजेडाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. मी तुम्हाला चांगलं दिसावं, म्हणजे एक्सप्रेशन तुम्हाला समजावे, बोर्डावरचा अक्षर सुद्धा तुम्हाला क्लिअर अँड नीट दिसावं. थोडं इथं लाइटिंगचा अजून लाईट 1-2 लाईट बसवावं लागेल. सध्या सर्व काही सनलाईटवर काम चालू आहे. ठीक आहे, चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा आणि व्यस्त राहा. बाय बाय, टेक केअर.